महत्त्वाची आहे। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला आज पहाटेपासून सुरुवात झाली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। आपलं म्हणणं मांडण्यासाठी दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत आज संपलेली आहे, तर उर्वरित बांधकामाच्या तोडकामाला देखील सुरुवात झालेली आहे आणि याआधी हाच अनधिकृत दर्गा हटवताना निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नाशिक पोलिसांनी काठेगल्ली परिसरामध्ये मोठा बंदोबस्त देखील तैनात केला असल्याचं एकंदरीत आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे। सध्या आपण जर बघितलं तर पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आहे। पुढे आणखी एक मोठी बातमी आहे, तीही बघूयात। सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाईआधी काल रात्री नाशिक शहरामध्ये तणाव निर्माण झालेला होता। संपूर्ण पकाल रोड परिसरातला वीज पुरवठा अचानक खंडित झाला आणि त्याचा फायदा घेत जमावानं तुंबळ दगडफेक सुद्धा केली असल्याचं बघायला मिळालं। प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। काठेगल्ली सिग्नल ते पकाल रोड या भागामध्ये रस्त्यावरती थेट दगडांचा ठिकठिकाणी खच सापडलाय। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जमावाला नियंत्रणात आणण्यात यश आलंय। दगडफेकीमध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त 20हून अधिक पोलीस जखमी झाले। पोलिसांनी 8 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। सध्या आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय आणि नाशिकमध्ये हे तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीत सध्या जर आपण पाहिलं तर पोलिसांवरती दगडफेक रात्री नाशिकमध्ये झालेली होती, त्यामुळे अश्रुधराच्या नळकांड्यांचा वापर जो आहे तो पोलिसांना करावा लागलाय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून, ते थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण जर बघितलं तर रात्री या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, सध्याची काय अपडेट? सध्या देखील या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। काल ज्या पद्धतीने जमावाने दगडफेक केलेली होती त्यामध्ये 2 ACP यांच्यासोबतच 20 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत। या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या दर्ग्याच्या परिसरामध्ये जाणारा संपूर्ण रस्ता पूर्णपणे पोलिसांकडून सील करण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि कुणालाही या ठिकाणाहून आतमध्ये सोडलं जात नाही आहे। फक्त जे बंदोबस्तावरचे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यासोबतच महापालिकेचं जे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच या ठिकाणाहून आतमध्ये सोडलं जात आहे। समोर जर आपण बघितलं तर अगदी आपल्याला त्या ठिकाणी काही मोठमोठे ट्रेलर्स आणि डंपर्स दिसतील। त्याच्यामध्ये सध्या दर्ग्याचा जो भाग त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, पाडकाम करण्यात आलेला आहे, त्याचा मलबा देखील तातडीने पोलिसांकडून प्रशासनाकडून या ठिकाणाहून हटवला जातोय। संपूर्ण परिसरामध्ये सध्या प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे, तणावपूर्ण शांतता आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांकडून संपूर्ण परिसर पूर्णपणे सील करण्यात आलेला पाहायला मिळतोय। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर काल रात्री जे पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेले होते, निश्चितच या संदर्भातले अपडेट पुढे देखील घेत राहणार आहोत। अभिजित, तुर्तास धन्यवाद।